नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। रोजच्या जेवणामध्ये रोजच काय बनवायचं रोजचाच प्रश्न। घरच्या पिठापासून ज्वारीचा इन्स्टंट डोसा कसा बनवायचा, चला तर रेसिपीला सुरुवात। 1 कप ज्वारीचं पीठ घेऊया। एक कप बारीक रवा घ्यायचा। 1 कप दही घ्यायचं, त्याऐवजी ताकही वापरू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। अर्धा कप पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेऊया। बॅटर असे मिक्स करून घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं। झाकण लावून मिक्सर मधून बारीक फिरून घ्यायचं। बारीक केलेलं बॅटर बाउल मध्ये काढून घेऊया। असं मस्त स्मूथ तयार झालं बॅटर। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। बॅटर छान 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचं। या डोश्यासाठी सोडा किंवा इनोची अजिबात गरज नाही। तव्यावर असं थोडंसं पाणी शिपडून घेऊया। कांद्याने तवा असा पुसून घ्यायचा। 1 चमचा बॅटर टाकून आकाराचा डोसा तयार करून घेऊया। थोडंसं तेल टाकून घ्यायचं। डोशाच्या अलगद कडा काढून डोसा उलथून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे डोसा। हे डोसे अगदी इन्स्टंट होतात। दुसराही डोसा अशाच प्रकारे करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी पडायला लागली। हे डोसे शुगर डायबिटीज असणाऱ्यांनी अवश्य तयार करा। तर अशा पद्धतीने अवश्य तयार करा ज्वारीच्या पिठाचे डोसे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर अशा पद्धतीने आपण आज बघितला आहे ज्वारीच्या पिठाचा इन्स्टंट डोसा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब